दरम्यान एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचं प्लीज. वसई संघ एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. सुयोग वैती आणि त्यांच्या समवेत प्रमोद वक्र प्रणय पाटीलला बघतोय. टॉस जिंकले, प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतले. पहिला चेंडू स्वीट शीट करण्याचा प्रयत्न आपण बघताय. फर्स्टली पण चेंडू वेगानं लॉंग स्टॉप रिझनला कॅरी होतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. खूप चांगला स्टार्ट इथे बघायला मिळतोय. येलो जर्सीमध्ये सफाळा विभागातून क्वालिफाय झालेला संघ 311 मंगलमूर्ती विराथन खूप चांगल्या पद्धतीने आपला क्रिकेटचा क्लास वाढवताना AB ट्रॉफीच्या टॉप 6 मध्ये त्यांनी जागा बनवले. आणि दुसऱ्या बाजूने तालुका हब पण आपण बघतायत. दरम्यान पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई संघानं या ठिकाणी सुपर 6 मधली आपली जागा बनवलेली आहे. आपण करूया वेलकम नरेश सरांचं आणि जाऊया त्यांच्याकडे. थँक्यू सर. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. नमस्कार मंडळी. AB ट्रॉफी AB ग्रुप ट्रॉफी 2026 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 5व्या पर्वामध्ये स्पर्धेचं आयोजन होतंय. 4 यशस्वी पर्व आपण सर्वांनी बघितलेली, याची देही याची डोळा. आणि आज 5व्या पर्वातील अंतिम रात्र आहे आणि अंतिम रात्रीचा थरार आपल्या समोर सुरू झालेला आहे. धनवीन पागदरे बॉईज संघ फलंदाजी करत असं वाह वाह ग्लान्स होता हा. उंच उंच एक टप्पा आतमध्ये असेल, दुसरा टप्पा मैदानाच्या बाहेर असेल. अत्यंत प्रेक्षणीय चौकार. बाटमधनं आलाय एक अप्रतिम ग्लान्सचा चौकार. आपले इरादे स्पष्ट करतायत. पुढील चेंडू प्रणय थोडासा गतीला परिवर्तन केलंय, हलकासा कट केलाय. नॉन कडे डायरेक्ट हिटचा अटीम होता. इरादे स्पष्ट आहेत. जो विकेट मिळेल तो मात्र बॅक टू द डगआउट पाठवायचा. खूप चांगला प्रयत्न झालाय सर. निश्चित शॉट ऑफ गुड लेंथ. या अगोदरचा बॉल आपण स्क्रीनवरती बघतोय जो गुड लेंथ होता आणि काय सुंदर त्यानं नो लुक खेळला. या फटक्याची सध्या चलती आहे. आणि त्यानंतरचा चेंडू लगेच त्याने थोडासा मागे खेचला, अप्रतिम होता. पुढे सरसावत वायडिश मिड ऑफ, तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडूची मारेषा फोडून धावा 4. अप्रतिम ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. थोडासा पुढील चेंडू जमिनी लगतचा फटका. प्रमोद लिलीच्या बॅटमधनं काउंटर अटॅक इथे बघायला मिळतोय. धावसंख्या पुढे जाताना धावसंख्या पोहोचली ते आपण बघतोय स्कोर कार्ड वरती 9. हो थोडासा बॅक ऑफ द गुड लेन, चेंज ऑफ द पेस होता हलकासा, फक्त दिशा दिले. आपण बघतायत सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या पोहोचते ती 10 वरती. अतिशय सुंदर मॅच. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपले. 10 धावा विदाउट लॉस. एक चांगली स्टार्ट म्हणायला हरकत नाही आहे. निश्चित चांगली सुरुवात आहे. 10 धावा फलकावरती आहे. विहंगम दृश्य संध्याकाळच्या सत्रातलं. सूर्याची सूर्यकिरण दिसत आहेत आपल्याला पश्चिम क्षितिजावरती. दुपारी आग ओकणारा लालबुंद गोळा आता
समुद्रामध्ये विसावणार आहे आणि हलकीशी रात्र आता व्हायला लागलेली आहे. मात्र ह्या रात्रीची झिंग चढत जाईल आणि जशी जशी मॅच पुढे होत राहतील तसा प्रेक्षकांचा देखील काळजाचा ठोका चुकेल, कारण आज अंतिम दिवस आहे, अंतिम रात्र आहे आणि प्रचंड थरारक खेळाची मजा आज आपल्याला रात्रीच्या सत्रामध्ये लुटायची आहे. 10 धावा धन्वीन पागदरे बॉईज संघाची फलकावरती लागलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, तर रितेश गोलंदाजीसाठी तयार होतोय. षटक क्रमांक दुसरं एकाच एंडकडून आपण ही सगळी षटकं टाकणार आहोत. अत्यंत सुंदर मैदान, सुंदर आयोजन, रात्री प्रेक्षकांची काय गर्दी होती, तोबा गर्दी, आणि आज दुसरी रात्र सुरू होते. दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, चेंडूची लाईन फॉलो करण्याचा प्रयत्न, हलकासा ग्लान्स करायचा प्रयत्न होता. एक धाव तिथे प्राप्त होणार आहे. धाव फलकावरती 11 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू झालेलं आहे. 11 रन्स लॉस ऑफ विदाउट लॉस आपण या ठिकाणी बघतायत. सुयोग आणि प्रमोद लिहिली अतिशय उत्कृष्ट बॅटर या नावाची चर्चा आहे सध्या आणि खूप चांगल्या टचमध्ये आहेत. पुढील चेंडू घेऊन तयार रितेश. ओ थोडासा शेफर झाले, मजबूर केलं गोलंदाजाला. स्लॉटमध्ये चेंडू जसा आला डीप काऊ कॉर्नर रिझन मधनं पाठवलाय, सीमा रेषेच्या बाहेर येतो एबी षटकार. सन्माननीय संदेशजी विकास पाटील यांना विनंती, आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या. यस, ओढून घेण्याचा प्रयत्न होता, आतली कड लागलेली आहे, श्रीरक्षक चेंडू अडवणार आहे. धावा मिळण्याची शक्यता इथे नाही. मात्र सुरुवात काय केली होती रितेशच्या गोलंदाजीवरती सुयोगनं. एक षटकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा रिव्हर्स, चांगलं टायमिंग मिळालं. पण आता रितेश इथे थोडासा चेंडूची लेंथ वाढवत फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न करतोय. पुढील चेंडू, ओहो व्हाट अ शॉट ऑन द राइज, नो चान्स एनी फिल्डर, स्टंड अँड डिस्पॅच. अप्रतिम बॅटिंग बघायला मिळते मिस्टर सुयोग. का बॅटिंग करतायत, पूर्णतः रडार मध्ये चेंडू होता आणि खूप चांगले टायमिंग आहे. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आपण बघतायत. ऑन द राइज एक अप्रतिम तगडा ऑफ ड्राईव्ह म्हटलं तरी चालेल. धावसंख्या 6 ने फ्लाय होते आणि पोहोचते ती म्हणजेच 21 वरती. याच दरम्यान आपण बघताय रिव्हर्स 27 झालेले आहेत. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि पोहोचते ती म्हणजेच 28. गोलंदाजाच्या माइंड सेटशी खेळताना बघायला मिळाला सुयोग या षटकामध्ये. ज्या पद्धतीने बॅटिंग सुयोगने केली होती, पहिला फटका तो थोडासा शफल झाला, पुढे त्यानं मिड विकेटला अत्यंत सुंदर फ्लिक दाखवला होता आणि तो 6 धावा. त्यानंतर रिव्हर्स खेळला, लेंथ बॉलचा खूप चांगला वापर केला आणि त्यानंतरचा जो लॉफ्टेड ऑफ खेळला तो, खरं तर त्याने पायाची कुठली मुवमेंट केली नाही, आपली जागा अजिबात बदलली नाही, ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर होता. हा चेंडू 5वा होता, तो खालची कड लागल्यानंतर यष्टीरक्षकाकडे पोहोचला होता. त्यानंतरचा हा 6वा चेंडू आहे. काय सुंदर फटका होता, वाह. 6 धावा इथे सुयोगला मिळाल्या आणि पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धन्वीन पागदरे बॉईज संघाच्या फलकावरती लागल्या. 40+ विभागातली ही मॅच आहे आणि तालुका हापमधून हे दोन्ही संघ पुढे दाखल झालेले आहेत. मला वाटतं 40+ विभागातली फायनल आहे. इथला विजेता संघ निश्चित पुढे. अंतिम 3 संघांमध्ये दिसेल आपल्याला. ओहो, चेंडूच्या गतीचा पुरेपूर्ण वापर आणि सुयोगचा पुन्हा एकदा अत्यंत प्रेक्षणीय चौकार. बॅटिंग सुयोग अप्रतिम बॅटिंग करतायत, प्रचंड अनुभव आहे त्यांच्याकडे आणि प्रामुख्याने जर आपण आउटफील्ड बघितलं बिहाइंड द विकेट खूप वेगवान आहे
आणि इथे ज्या पद्धतीने सुयोग आणि प्रमोद लिलीची बॅटिंग बघायला मिळते ना, नेत्रदीपक फटके त्यांच्या बॅटमध्ये निघत आहेत. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्यांचं जे ट्रेडमार्क आहे ना ते जबरदस्त बघायला मिळते. यावेळेला जबरदस्त टायमिंग, रिव्हर्स खेळताय, चेंडू वेगानं ट्रॅव्हल झाला डीप गलीला, थोडीशी फंबल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 36 वर स्थिर राहताना ग्रेट बॅटिंग बघायला मिळते. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जर्रे जर्रे पराज. धानबिन पागदरी बॉईज एकविरा स्पोर्ट्स क्लबचं ट्रेडमार्क बघायला मिळते. सुयोगनं 6वा गिअर टाकलेला आहे. या अगोदरच्या षटकामध्ये त्याने गोलंदाजाला सगळ्या बाजूला पळवलं आणि आता सुद्धा तो माइंडसेटशी खेळतोय. गोलंदाजाला पत्ता लागू देत नाही. तो कुठलं कार्ड बाहेर काढणार. यावेळेस त्याने अक्रॉस द बॅट जरूर चेंडू हवेमध्ये, स्क्वेअर लेग मात्र खूप मागे आहे आणि चेंडू पुन्हा सीमारेषेच्या बाहेर. या षटकातला अजून एक चौकार आणि धावफलक मात्र आता वेगाने वाहतोय. दोन चौकार या षटकामधून इथे सुयोग खेचतोय. प्रत्येक बॉल सीमारेषेबाहेर पाठवलाय सुयोगनं. इथे लागोपाठ 3 चौकार सुयोग कडून. यावेळेस बॅकफूट वरून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग मिळालं नाही. लांब राहिला चेंडू शरीरापासून. बॅकफूट पॉइंट तिथे वेगाने पोहोचलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडी गडबड, मात्र 1 धाव फलकावर. 41 सलामीची जोडी मैदानामध्ये. काय मोठी भागीदारी आहे सर. सप्रतिम बॅटिंग बघायला मिळते. प्रामुख्याने मेरिटवरती खेळत आहेत. प्रत्येक चेंडूचं टायमिंग, शॉट सिलेक्शन खूप चांगलं राहिले. प्रमोद लिली ऑन स्ट्राईक. थोडासा गतीला परिवर्तन, स्लॉट मध्ये लॉफ केलाय, फोर्स केलाय, सरळ जातोय. साई सुजल एंटरप्राइजेसला अभिवादन करताना प्रमोद लिलीच्या बॅटमधनं आणखीन एक एअर स्ट्राईकचा षटकार. का मागे राहावं. स्क्रीन ऑन करायची प्लीज. प्रमोदच्या बॅट मधून पुन्हा एकदा काय टायमिंग होतं, अफलातून टायमिंग. परत एकदा लेंथ बॉल्स. इथे क्षेत्ररक्षक फक्त बघत राहील. कॅडबरी चॉकलेट पेक्षा एक गोड टायमिंग. प्रमोदच्या बॅट मधून पाठोपाठचा दुसरा षटकार. MS11 झाईचे विपक्ष श्री जागमाता रावळे. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करते आपण रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या 3 षटकामध्ये अधिराज्य आहे ते म्हणजे धानवीन पागदरी बॉईज एकविरा स्पोर्ट्स क्लब वसईचं एक उत्कृष्ट फाउंडेशन बिल्ड केलंय. प्रत्येक चेंडूला मेरिटवरती खेळतायत आणि अक्षरशः चौकार षटकारांचा पाऊस पडतोय. सुस्थितीमध्ये संघ बघायला मिळतोय. चांगलं स्टार्ट झालंय. सन्माननीय संदेशी विकास पाटील यांना विनंती आहे आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आणि सर इथे ज्या पद्धतीने स्टार्ट मिळालेले आहेत, 53 झालेले आहेत, मोमेंटम बॅटिंग टीमकडे. तर पुढचा प्रवास आहे. इथून मात्र आपल्या मनाप्रमाणे खेळतील. जे टार्गेट त्यांनी फिक्स केलेले आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा एक मोठा चान्स आहे. आपण बघताय दोन्ही फलंदाज खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि 53 झाले आहेत 18मध्ये. इथून मला वाटते ह्याच पद्धतीने खेळ राहिला तर 106 प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला दिसतोय. प्रिन्स मूव्हीजची ही खासियत आहे की इनिंग ब्रेकमध्ये, ओव्हर ब्रेकमध्ये आपल्याला सातत्याने हायलाईट्स ते देत असतात. त्याचबरोबर मैदानाची क्षणचित्र देखील आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे प्रिन्स मूव्हीजवरती सामना बघणं हा प्रेक्षकांसाठी देखील एक मोठा आनंद देणारा अनुभव असतो. पण सर चर्चा करू आपण. मला वाटतंय केवाळे रोड असेल किंवा पालघर असेल, तुम्हाला वादळं नवीन नाहीत. रोज दरवर्षी अरबी समुद्रामध्ये वादळं उठतात, वादळं येतात आणि वादळांना आपण तोंड देत असतो. इथे मला वाटते 2 वादळं एकाच वेळेस आलेली आहे. एक सुयोग आहे, दुसरा प्रमोद आहे. या 2 वादळांना आपण मैदानामध्ये बघतो आणि तुम्हाला माहिती, वादळ जर आलं ना माणूस रोखू शकत नाही. हताशपणे त्या वादळाकडे बघत राहावं लागतं आणि तीच परिस्थिती आता क्षेत्ररक्षकांची आहे. ताबडतोड बॅटिंग. 3 षटकामध्ये 53 फलकावरती आहेत. इथे अपील जोरदार नाही आहे, अविश्वासही नाही, आत्मविश्वासही नाही आणि पंचांनी फेटाळून लावलेला आहे.
53 पहिला चेंडू डॉट आलाय. सुमित आल्यात नवीन गोलंदाज. थोडासा वेग कमी आहे, टप्प्यावरती नियंत्रण चांगलं आहे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिचिंग बघायला मिळते. सुमितकडे आता मोठी जिम्मेदारी आहे. आपण बघतोय सुयोगला थोडासा लेंथ बॉल आपण बघताय ऑन साईडला खेळला गेलाय. कॉर्नरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पहिल्या 2 चेंडूवरती एक्युरेसी चांगली दिसली. हे चौथं षटक 311 मंगलमूर्ती विराथण संघाला कमबॅकिंग करून द्यायचं असेल, एखादा विकेट इकॉनॉमिकल षटक थोडंसं वापसी होईल. या षटकामध्ये रन्स आल्या तर सर हा चांगला संघ आहे ना, तो खूप वेगाने आपल्या स्कोर कार्डवरती एक स्ट्रीप टार्गेट उभा करू शकतो. जबाबदारी सुमितवरती संघनायकाने त्यासाठी सोपवलेली आहे की धावा रोखायच्या तुला, आणि धावा रोखल्याशिवाय विकेट मिळणार नाही. चांगल्या रिदम मध्ये दोन्ही फलंदाज आहेत. यस, लेंथ बॉल होता, स्क्वेअर ड्राईव्ह. वाह, काय शॉट आहे, अत्यंत देखणा, अत्यंत सुरेख. धावा अडवल्या तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा प्रमोदला इथे मिळणार आहेत. फटका जितका चांगला होता ना, क्षेत्ररक्षक त्याच्यापेक्षाही चांगलं होतं, आणि त्यामुळे असं वाटलं की हा चेंडू सीमारेषा फोडील, पण काय अडवलाय. वाह, आज खुश करतायत सगळे खेळाडू. आज प्रेक्षकांना डोळे चोळायची वेळ येणार आहे. सप्तक 56 प्रमोद लिली ऑन स्ट्राईक. ओ हो, वाडा शॉट, थोडेसे अक्रॉस गेले, लॉफ्ट केले चेंडूला, पाठवत आहे सरत काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. आणखीन एक तगडा षटकार. होता ताव मारला इथे प्रमोदनं. 6 धावा अक्रॉस द बॅट, मिड विकेटला भिरकावून दिलं चेंडूला. परत एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर आहे इथे भरकटलेला गोलंदाज. धावा अतिरिक्त मिळेल. फलकावरती 62, माफ करा 63 धावा आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये. ही अभेद्य भागीदारी आहे. सलग 4 षटकं मुक्काम ठोकून या दोन्ही गोलंदाजांना ठोकून काढलेले. प्रतिम बॅटिंग बघायला मिळते दोन्ही एंडकडनं. ओहो, थोडसे थांबले, डीप बॅकवर्ड पॉइंटला लॉफ्टेड कट खेळण्याचा प्रयत्न, आणि तोही झालाय सफल. येतो या ठिकाणी षटकार 69. षटक क्रमांक 4 प्रोग्रेस वरती आहे, परंतु प्रत्येक कोपऱ्यामध्ये या ठिकाणी बघायला मिळतोय ट्रेडमार्क 40+ संघ आपल्याला बघायला मिळतोय. एकवीरा स्पोर्ट्स वसईचा प्रत्येक चेंडूवरती दबदबा राहिलाय. मी येताना हायवेने आलो, पण हे दोघ जण आता एक्सप्रेस वे वरून निघालेले आहेत. थांबायला तयार नाही. वाह, पंच केला चेंडूला, लॉंग ऑनला. इथे पुन्हा देखना फटका. कॅडबरी चॉकलेट पेक्षा एक गोड टायमिंग. धावा 6. थँक्यू. दोन्ही खेळाडू 40+ आहे. इथे नवीन चेंडू द्यायचा आहे, कारण तो चेंडू हरवलेला आहे. दुसरा चेंडू मैदानाकडे पाठवा. 75 धावा 4 षटकांमध्ये 75 धावा फलकावरती लागलेल्या आहेत, आणि दोन्ही फलंदाज सुसाट निघालेले आहेत. दोघांनी टॉप गिअर टाकलेला आहे आणि एक्सलेटर वरती फुल प्रेशर ठेवलेला आहे. आता दोघं थांबणार नाहीत. जुनाच बॉल दिलेला आहे. काही षटकं वापरलेला चेंडूच दिलेला आहे. 4 षटकं संपलेली आहेत. अजून एक चेंडू. मी दोन्ही फलंदाजांचं कौतुक करेल की दोघेही 40+ आहे, आणि हिंदीमध्ये कहावत आहे की कच्चा फल ना बीज देता है ना रस देता है, लेकिन पक्का फल बीज भी देता है और रस भी देता है. त्यामुळे ही पिकलेली फळं तुम्हाला नेहमीच अत्यंत गोड देतील, आणि ही मधुर अवीट गोडी या दोघांच्या फलंदाजीमधून आपल्याला बघायला मिळते. सुयोग आणि प्रमोद. सुयोग 32 वरती आहे, प्रमोद 42 वरती आहे. दोघांनी 12-12 चेंडू खेळलेले आहेत. एक आल्प्स आहे तर दुसरा हिमालय आहे. दोघंही अवघड आहे. दोघंही आल्प्स गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक आहे, तसाच हिमालय सुद्धा आहे. दोघांमध्ये मात्र वेगवेगळे आव्हान आहेत. दोन्ही ठिकाणी चॅलेंज वेगवेगळे आहेत गिर्यारोहकांसाठी. तसं या 2 फलंदाजांना हाताळणं गोलंदाजांसाठी तेवढंच आव्हानात्मक आहे. मात्र दोघांनी त्या तोडीचा खेळ इथे केलेला आहे. कोण सरस कोण निरस या चर्चेत मी पडणार नाही. मात्र दोघांनी तुफान फलंदाजी करत प्रेक्षकांचं वेळ पळवलेलं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, उंच खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खूप मागे आहे.
दोन्ही मिड विकेट स्क्वेअरला कोणी पोहोचू शकत नाही तिथपर्यंत. 2 धावा एवढा पूर्ण होतील. 40+ खेळाडू आहेत आणि तिसऱ्या धावेला देखील निघालेत. यस, डेअरिंग होती ती, जोखीम पत्करली होती, मात्र परतावं लागेल. पहिला धक्का. सेवन 77ची भागीदारी बघायला मिळते. शैलू येतोय, शैलेश न्यूमान मैदानाच्या. शैलू या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू आपण बघतोय. सुयोग 13 चेंडू 34 धावांची विस्फोटक खेळी साकारतायत. शैलेंद्र न्यूमॅन आलेले आहेत. षटक क्रमांक 5वं प्रगतीपथावरती आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथून कमीत कमीत एकविरा स्पोर्ट्स वसईच्या माध्यमातून गेम प्लॅनिंग असेल अबव 100. बघूया गोलंदाजी मार्कवर आपण रितेशला बघतोय, संघाचा संघनायक. आल्या मात्र गुडघ्यावरती बॅलन्स म्हणून चेंडूला खेळतोय. फॉरवर्ड लेग रिजनला सिंगल कंप्लीट झाली. 78. इथून एक छोटासा चान्स आहे. प्रमोद लिलीसारखा फलंदाज बाद झालाय. सुयोगचा विकेट आला तर थोडंसं रोखू शकतंय सर. निश्चित आहे, सुयोग सलामीचा फलंदाज आहे. आतापर्यंत धमाकेदार बॅटिंग त्याने केलेली आहे. त्यानं सुरुवातीला स्पीड इतका वाढवलं होतं आणि 6व्या गिअरमध्ये मी म्हणालो की त्याने गाडी सुरू केलेली आहे. पण तुम्ही बघा त्यानंतर प्रमोदच्या ज्यावेळेस बॅटमधून धावा यायला लागला तो थोडासा शांत झाला आणि आता तो परत एकदा ड्रायव्हिंग सीटवरती. सुयोगचा पुन्हा एकदा एक बेदरकारपणे चालवलेला हा फटका. धावा मिळतील 6. कुठेतरी जी गोलंदाजी असायला हवी आहे ती गोलंदाजी दिसत नाही आहे. त्रिशैलीवर मंगलमूर्ती संघाच्या माध्यमातून भरपूर हा फुलटॉस आहे. चुकीला माफी नाही आहे. एकदा हाफ ट्रॅकर, फुलटॉस किंवा ओव्हरपिच चेंडू सातत्याने बघायला मिळत आहेत आणि पंच या ठिकाणी नो बॉल. मजबूत डोंगर उभा राहिला आणि त्यात नो बॉल, त्यात षटकार, पुन्हा फ्री हिट. इथे सुयोग नाही मोठा फटका खेळू शकत, मात्र गॅपमध्ये आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. फ्री हिट वरती देखील चौकार आणि सुयोगचं अर्धशतक इथे पूर्ण. 15 चेंडूमध्ये सुयोगनं 16 चेंडूमध्ये अर्धशतक. मुख्या मनानं किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, इथे गातील तुझे तोफांचे चौघडे. काय फलंदाजी मैदानामध्ये. मात्र 16 चेंडूमध्ये 50. सुयोग वंडरफुल, आश्चर्यकारक फलंदाजी. 5 चौकार 4 षटकार सुयोगच्या बॅटमधून. पुन्हा उडवलाय सुयसनं, पुन्हा चढवलाय, पुन्हा पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. धावा 6. थँक्यू. षटकार आलाय आणि याच दरम्यान आपण बघताय श्री चाकमाता क्रीडा मंडळ अध्यक्ष म्हणजे JP जयप्रकाश म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचंही करूया पण हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. 97 101 101 109 धावांचा उच्चांक आहे कालच्या दिवसामध्ये पालघर स्पोर्ट्स क्लबचा. आणि ते बघायचं आहे त्याला ब्रेक करतायत काय, आपल्या नावावरती दानबीन पगदरे बॉईज हा उच्चांक स्थापन करतायत का. आणि आणखीन एक इथे पंच सांगतायत नो+4 5 धाबा ऍड होतील. धावसंख्या 5 ने फ्लाय झाले आणि 106 धाबा ऑन स्कोर बघायला मिळत आहेत. फिल्डिंग टीमने या ठिकाणी चॅलेंज केले. चेक करायचं आहे. आपण बघतायत बेबर बॉलला मात्र चेक केलं जाईल. चौकार आलाय. सर एकंदरीत इथे नो बॉल नसेल तर 105 बघायला मिळते. नो असेल 106 येणार आहे. चेंडूवरती असणार आहे फ्री हिट. अजूनही एक षटक शिल्लक आहे या सामन्यातल्या इनिंगमधलं आणि 5व्या षटकामध्येच 106 धावा फलकावरती जवळपास लागलेल्या आहेत. कारण तिसऱ्या पंचांचा निर्णय जर फेअर डिलिव्हरी आला तर 105 तिथे असू शकतील. पण
काय बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. दुथडी भरून वाहणारी नदी कदाचित तुम्ही खूप कमी वेळा बघितली असेल, आम्ही नेहमी दरवर्षी बघतो. पण नदी ज्यावेळेस दुथडी भरून वाहत असते ना, काठ उद्ध्वस्त करत असते. इथे नो बॉल आहे आणि धावा मिळतील 5. नो बॉलवरती चढवलेला चौकार. सुयोगची फलंदाजी, आज छान योग साधलाय सुयोगनं. आणि प्रामुख्याने 103 धावांचा रेकॉर्ड फिल्डिंग टीम आहे त्यांच्या नावावरती होता. पालघर स्पोर्ट्स क्लबनं तो मोडला, 108 धावा बनवल्या. आणि इथे आता धन्वीन पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स क्लबकडे ती संधी आहे की तो रेकॉर्ड मोडला जाईल. रेकॉर्ड मोडण्यासाठीच असतात. जे बनवलं जातं ते क्रिकेटमध्ये मोडलं जातंच. आणि अनेक असे रेकॉर्ड्स आहेत की ते सुद्धा अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिले की धुळीस मिळालेले आहेत. त्यामुळं भविष्यामध्ये अजून कोणकोणते रेकॉर्ड आपल्याला बघायला मिळणार याविषयी आपण निश्चित फक्त चर्चा करू शकतो. इथे सुद्धा स्पर्धेचा एका डावातला सर्वाधिक धावांचा विक्रम दृष्टिक्षेपात आहे धन्वीन पागदरे बॉईज वसई 11 संघासमोर. आणि ते सुयोग 60 धावसंख्येवरती नाबाद आहे. काय बॅटिंग केली सुयोगने आज. कधी आला तो, नंतर आपण त्याच्याकडे पाहिलं, त्याने बघितलं, आपण त्याच्याकडे पाहत होतो. फटक्यांचं चांदणं शिंपीत गेला, आपण त्यामध्ये न्हावून गेलो. तो फलंदाजीतला रोल्स रॉईस आहे सुयोग. स्ट्राईक एंडवरती शैलेंद्र. लेंथ बॉल पंच करण्याचा प्रयत्न होता. वाईडिश मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर तिथे खाली पोहोचलेला आहे आणि धक्का बसेल दुसरा. शैलेंद्र बाद, मात्र एका धावसंख्येवरती 2 बाद 106 धन्वीन पागदरे बॉईज. थँक्यू. शैलेंद्रचा पंच होता, कव्हरच्या डोक्यावरून खेळायचं होतं, मात्र चेंडूला जास्त उंची मिळाली. शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि त्यामुळेच पंच करताना चेंडू थोडासा स्वीट स्पॉटच्या वर आला. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकानं कुठली चूक केली नाही. नवीन फलंदाज विशाल मैदानामध्ये दाखल होतो. 106 वरती दुसरा फलंदाज धन्वीन पागदरे बॉईजनं गमावलेला आहे. 311 मंगलमूर्ती विराथन क्षेत्ररक्षण करतायत. आणि निश्चित गोलंदाजांना आज खूप कमी वेळा प्रभाव टाकता आलेला आहे. विशाल निवमान आपण बघतायत, खूप चांगली गोलंदाजी डेथ ओव्हरमध्ये बघायला मिळते. थोडासा लेगस्टिकला उंच जाणारा चेंडू पंचांनी स्वेर घोषित केलं. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 107 वरती पोहोचते. खूप चांगली बॅटिंग केली सुयोग न करतायत. 19 चेंडूमध्ये 60 धावा. आणि विशाल कोळी पुढील चेंडू. हो, चांगली कम बॅकिंग आहे. डेथ ओव्हरमध्ये आपण प्रांजलला बघतोय, चांगली गोलंदाजी आहे. इथून जर आपण बघतोय 107 झालेले आहेत. आणखीन 2-3 डॉट बॉल जर आले तर जमेची बाजू राहणार आहे. 311 मंगलमूर्ती विराथन संघासाठी कमबॅकिंगसाठी प्रांजलचा खूप चांगला प्रयत्न चाललाय. जरूर स्ट्राईक एंडवरती विशाल लॉफ करायचा होता, मात्र कनेक्शन मिळालं नाही. थोडीशी हलकीशी मोमेंट होती चेंडूला, आतली कड लागली. एक डाव इथे प्राप्त होणार. 108 वरती 2 धन्वीन पागदरे बॉईज. तर पहिला सामना आहे प्री क्वार्टरचा. याच्यानंतरचा संघ सुपर 3 मध्ये पोहोचणार आहेत विजेता संघ. आणि धन्वीन पागदरे बॉईजनं धमाल बॅटिंग आज केली. 108 वरती पोहोचलेत ते 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रांजल गोलंदाजी मार्कवरती. उजव्या हाताने ओरदू विकेट. ओहो हो, काय सुंदर फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. डीप फाईन लेगला चेंडू सीमारेषा पार. धावा 4. एकशे 12 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू बॅटला स्पर्श करतोय. फ्लाय स्लिपमध्ये चेंडू कॅरी झाला आणि सुयोगच्या केळीला लागतोय पूर्णविराम. फुल स्टॉप. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सुयोगचं स्वागत झालं पाहिजे. एक अप्रतिम नॉक, काबिले तारीफ, प्रशंसेस पात्र अशी विस्फोटक खेळी साकारले. नाम आहे मिस्टर सुयोग वैती. गुड बॅटिंग सुयोग. सुयोगनं एक वादळ शांत झालेलं आहे. वादळ येतं जितक्या वेगानं तितक्याच वेगानं निघून जातं, परंतु जाताना ते प्रचंड विध्वंस करून जातं.
तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता, लेकिन बाद में अस्त व्यस्त हो जाता है, उद्ध्वस्त हो जाता है. आणि तशीच फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी सुयोगच्या बॅटमधून आपण पाहिली. 21 चेंडूमध्ये 64 धावा. या अगोदर प्रमोद नावाचं वादळ होतं, 13 चेंडूमध्ये 42. प्रमोद आणि त्यानंतर सुयोग 21 चेंडूमध्ये 64. 112 वरती पोहोचवलं या दोन फलंदाजांनी. धनवीन पागदरे बॉईजला एकविरा स्पोर्ट्स वसई 11 फलंदाजी करताय. शेवटचे काही चेंडू, मला वाटतं शेवटचा चेंडू असेल इथे प्रांजलचा, आणि उंच फटका, हवाई फायर, भरपूर उंच आहे, एलिव्हेशन जास्त आहे, क्षेत्ररक्षक खाली, ड्रॉप होईल कॅच. इथे 2 धावा तर आरामात पूर्ण होणार आहेत. अजून काही धावांसाठी देखील प्रयत्न होईल, धावादाव होईल, 3 धावा, आणि 4थ्या धावेसाठी देखील प्रयत्न. अखेर परतावं लागेल फलंदाज प्रकाशला. मात्र 3 धावांची भर पडते. 115 वरती धनवीन पागदरे बॉईज पोहोचलेले आहेत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 116 धावांचं आव्हान. 311 मंगलमूर्ती विराथनला. तसं आपण सेकंड इनिंगकडे वळणार आहोत. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूया थोडंसं परिवर्तन. ऐकूया आपण प्रमोदजी शेडगे यांना. वळतोय आपण मुख्य मंचाकडे. थोड्याच वेळामध्ये आपण आपल्या अतिथींचा शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आजच्या स्पर्धेतील उच्चांक 115 धावांचा धनवीन पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स क्लबनं आपल्या नावावरती नोंदवलं आहे. त्याच्यामध्ये 60 धावांची विस्फोटक नॉक सुयोग वैती आणि प्रमोद लिलीची सुंदर स्टार्ट. एका चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला बघायला मिळतोय वसईचा, आणि त्याला प्रत्युत्तर देताना 311 मंगलमूर्ती विराथनकडे पलटवार करण्याची क्षमता आहे. फक्त आपली जी स्ट्रेंथ आहे, आपला जो आत्मविश्वास आहे, तो मात्र जागृत करणं गरजेचं आहे. एक मॅच चांगली होण्याचे संकेत मिळत आहेत. चला मी टॉससाठी विनंती करतोय. MS11 झाई च्या विपक्षामध्ये आपण श्री जागमाता रावळे या 2 संघामधला टॉस करणार आहोत. MS11 झाई आपण धनंजय नाईक या ठिकाणी आहे. श्री जागमाता रावळे संघ नाईक आपण यायचं आहे. आदरणीय मुकेशजी, आदरणीय चेतन सरांना मी विनंती करतोय आणि किरण सरांना विनंती करतोय, या आपण आपल्या त्रिमूर्तीच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या चांगल्या आठवणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून साठवू. MS11 झाईच्या विपक्षामध्ये श्री जागमाता रावळे असं आपण बॅटल बघणार आहोत. कोण बोलणार आहे? चॉईस हवी आहे का? बोल. हेड इज अ कॉल आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय धनंजय, सुपर 6 मध्ये दाखल झालात. महत्वाचा मॅच आहे, जिंकला तर टॉप 3 मध्ये जाता येईल. काय चाललंय माइंडमध्ये? काय चाललंय माइंडमध्ये? टॉप 3 मध्ये जायचं आहे, महत्वाची मॅच आहे, तुल्यबल दोन्ही संघ आहेत. काय घेणार आहेत? फिल्डिंग करू पहिली. फिल्डिंग करणार आहे. पूर्ण प्लेइंग 11 आहे की चेंजेस आहेत यामध्ये? काय नक्की सेम एक चेंजेस असेल. संकल्प मजुलकर इन असेल. पहिल्या दिवशी नव्हता तो. पहिल्या दिवशी टॉस हरलात आणि प्रथम बॅटिंग करायची. किती धावा एक चांगली मॅच होईल? असं काय आम्ही स्कोर सेट नाही केला. जेवढे रन्स होतील तेवढा आम्ही करायचा प्रयत्न करू. प्लेइंग 11ची आपली क्वालिफाय झाली होती, ती आहे की त्याच्यामध्ये चेंजेस बघायला मिळणार आहेत? नक्कीच ही मॅच मिस करेल आणि बाकी सर्व आहेत. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला MS11 झाई संघानं घेतलंय प्रथमतः क्षेत्ररक्षण. टॉप 6 मध्ये जे 3 संघ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. पहिली लढत झाले. वळते आपण दुसऱ्या मॅचकडे. त्याच्यामध्ये टॉस जिंकला MS11 झाई, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले घरच्या मैदानावरती श्री जागमाता रावळे संघाला. थँक्यू अजित पाटील सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमच्या समवेत पालघर विभागातील अत्यंत प्रतिभावान समालोचक सन्माननीय प्रमोद शेडगे सर उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर. एक जबरदस्त मॅच आहे, मोठा स्कोर, हाय स्कोर मॅच. 6 षटकांमध्ये आत्तापर्यंत स्पर्धेचे सगळे विक्रम मोडीत काढत इथे तब्बल 115 धावा फलकावरती उभ्या केलेल्या आहेत.
त्या धन्विन पागदरे बॉईज वसई 11 संघांना आणि विजयासाठी त्यांनी त्रिश 11 मंगलमूर्ती विराथन संघासमोर 116 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. प्रमोद सर 115 धावा हा रेकॉर्ड आहे, पण पुन्हा एकदा रेकॉर्ड या मैदानामध्ये सेट होऊ शकतो. काय ताकद आहे त्रिश 11ची, कुठल्या खेळाडूंना चांगला परफॉर्मन्स द्यायला पाहिजे तेव्हा हा 116 धावा पूर्ण होऊ शकतात. प्रथमतः या पालघर जिल्ह्यामध्ये नरेश ढोमे सर आपलं सुस्वागतम. एक लांबचा दूरचा प्रवास करून आपण उपस्थित झालात या स्पर्धेला. एबी ग्रुप ट्रॉफी 2026 मध्ये आपलं पुनश्च एकदा या कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आणि आपल्याला शुभ संध्याकाळ. नक्की ज्या गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला त्यावर आपण पाहिलं तर त्रिश 11 मंगलमूर्ती विराथन सध्याच्या घडीला फॉर्मामध्ये असलेला हा संघ पाहायला मिळतो. सफाळे विभागातील एक ताकदवर संघ आणि इंटेलिजंट खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. या मैदानाच्या आतमध्ये 116 धावा होऊ शकतात, कारण ज्या पद्धतीने 40+ खेळाडूंनी जी बॅटिंग केली, सुयोग वैती तो मला 10 वर्षांच्या पलीकडचा पुन्हा एकदा तो दिसला. एका साईडला प्रमोद लिली अर्नाळाचा ब्रँड ज्याने अप्रतिम कामगिरी करत असताना सातत्याने चांगली कामगिरी केली, परंतु जर नरेश ढोमे सर ही जर जोडी मैदानाच्या आतमध्ये अर्धशतकीय भागीदारी करते 2.5 ते 3 षटकांमध्ये, तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होऊ शकतात. नाही, जरूर आहे. जर मोठा धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर सुरुवात महत्त्वाची असते, त्याचबरोबर सरासरी धावांची सुद्धा महत्त्वाची. 6 षटकांमध्ये 116 धावा बनवायच्या आहेत, त्यामुळं त्या सरासरीच्या बरोबर तुम्हाला राहावं लागेल 6 षटकांपर्यंत. पहिला चेंडू उजव्या बाहेर उंच आकाशामध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक खाली, मात्र कॅच सुटलेला आहे. पहिलाच बॉल होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगली संधी होती, त्यानं चेंडू कव्हर देखील केला होता, पण इथे थ्रो सुद्धा खराब झालेला आहे. काही धावा इथे जरूर पूर्ण होतील. मला वाटतंय तुम्ही धावून किती धावा घेताय त्यापेक्षा तुम्ही चौकार आणि षटकार किती मारताय यावरती तुमचा विजय अवलंबून असणार आहे. काही वेळा आम्ही चर्चा करत होतो की डॉट बॉल विजयासाठी कारणीभूत, पराभवासाठी कारणीभूत ठरतात, पण आता तसं नाही राहिलं. टेनिस बॉल क्रिकेट इतकं आक्रमक आहे, तर तुम्ही 6 इनिंगमध्ये तुमच्या इनिंगमध्ये किती बॉल, किती पर्सेंटेज तुम्ही चौकार षटकारांचं ठेवताय त्यावरती तुमचा जय पराजय अवलंबून आहे. त्यामुळं प्रत्येक बॉलवरती मोठा फटका हवा असणार आहे, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला चौकार षटकार हवे असणार आहे, तेव्हा 117 धावा 116 पर्यंत पोहोचू शकाल. यस, अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा लिफ्ट मिळाली नाही चेंडूला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक समोर आहे, एकच धाव येऊ शकते प्रणयसाठी. दोघांनी खातं खोललेले, 4 धावा मंगलमूर्ती 11 विराथन. एका साईडला रितेश किनी सारखा, बबलू सारखा जबरदस्त प्रहार करणारा फलंदाज, प्रणय पाटील सारखा एक अप्रतिम आक्रमकतेचा सितारा, दोन्हीही फलंदाज तुल्यबळ पाहायला मिळतात. परंतु एका साईडला उन्हाळे हिवाळे पावसाळी जास्तीत जास्त पाहिलेले आहेत या खेळाडूंनी, त्यामुळे अनुभवाची कमी नाहीये. विशाल कोळीचा हा बॉल ऑन साईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. प्रमोद लिली पुढे सरसावेल, लॉंगॉनचा फिल्डर फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल मेल. आणि विशाल कोळीची हीच खासियत आहे की पहिल्या षटकामध्ये धावा कमी प्रमाणात देणं, धावांवर लगाम लावणं, आणि हे पहा स्लो मोशनमध्ये जे एक्सप्रेशन पाहायला मिळत आहेत कॅमेरा वर्कचे अप्रतिम आपण पाहू शकतायत. मॅग्निफिसंट प्रिन्स मूवीज कॅमेरा वर्क. लेंथ बॉलवरती जास्त विश्वास ठेवला विशालनं. आता आपटलाय चेंडू मागे, थोडीशी गती कमी केली होती आणि हे व्हेरिएशन अफलातून आहे. मी कौतुक करेन विशालचं. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना त्याने थांबवलंय. ऑफ कटर बॉल होता, ऑफ कटर बॉल समजलाच नाही, असं वाटलं सहज येईल प्रणय पाटीलला बॅटवर, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉलला फ्लाईट दिली आणि सरळ बॉल विकेटकीपर शैलेंद्र घोडेकर या विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. कारण विशाल कोळी आणि शैलू एकाच टीममध्ये बऱ्याच वेळेला खेळलेले आहेत. यावेळेला ऑन साईडला प्रणय पाटीलच्या बॅटमधून अप्रतिम फटका पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल निघून जाईल षटकारासाठी. एकता पाटील पाडा या स्टँडला अभिवादन देणारा खूप चांगला फटका प्रणय पाटीलच्या बॅटमधून 6. निश्चित पहिला विस्फोट इथे घडून आणलाय प्रणय पाटीलना. उजव्या बाहेरचा चेंडू होता, हलकासा मागे गेला, उजवा पाय डावा पाय थोडासा अक्रॉस टाकला आणि चेंडूला लॉफ्ट केलं मिड विकेटच्या डोक्यावरून. धमाल बॅटिंग सुरुवात झालेली आहे. लेंथ बॉल, यावेळेस देखील 4 रन. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये, वाईड स्पीड ऑफच्या बाजूने चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषा चिरून फाडून तोडून फोडून धावा 4. क्लासिकल बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर जर आपण पाहिलं तर थोडंसं सावध पवित्रा घेतला, त्यानंतर थोडेसे शफल झाले होते आणि बॉलला फॉलो केलं होतं. सरळ बॅटचा वापर केला, कंट्रोल स्ट्रोक होता आणि सरळ बॉल निघून चाललाय. स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यात एक नेत्रदीपक प्रणय पाटीलच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळतोय. टिट फॉर टॅट. आता तरी जर आपण पाहिलं तर
जशास तसे उत्तर दिलं गेलंय आणि त्यामुळे धावांचा वेग सुद्धा वाढताना पाहायला मिळतोय. 15 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या जर आपण पाहिल्या तर कंपॅरिझन करताना धावा होत्या 10 धावा होत्या. म्हणजेच इथे नरेश डोमे सर आपण पाहिलं तर 5 धाव्याने पुढे आहेत. आणि जमेची बाजू काय आहे तर दोन्ही फलंदाज रितेश किनी आणि प्रणय पाटील हे खेळपट्टीवर चिकटून राहिलेत आणि पहिल्या षटकामध्ये खेळपट्टी त्यांच्या अगदी प्रेमात पडताना पाहायला मिळते. जवळपास 19 धावांची सरासरी अपेक्षित आहे आणि 15 धावा फलकावरती आलेल्या आहेत. मी सरासरीच्या जवळ जातोय असं म्हणणार नाही, पण तो प्रयत्न जरूर झालेला आहे विराथन संघाकडून. 15 धावा फलकावरती रितेश स्ट्राईक एंडवरती, गोलंदाजी मार्कवरती आता बदल होणार आहे. धर्मेश छोटा रनअप घेऊन धर्मेश येतोय उजव्या डाव्यात आणि ओर द विकेट. यास लॉफ्ट केला चेंडू सरळ बॅटनं लॉफ्ट स्ट्रेट. इथे रन्स मिळतील 6. षटकार. या खेळाडूची हीच ताकद आहे. बॉर्डरमॅनचा खूप चांगला वापर करतो. बरोबर त्या मेरिटवर खेळत असताना पाहायला मिळतो. हलकेसे शफल झाले होते. चांगला बॉर्डरमॅनचा वापर केला आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 6 धावा येत असताना ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक पहा. अप्रतिम त्याचे एक्सप्रेशन पहा. बॅटिंग जो आपण पाहताय बॅट स्विंग अप्रतिम. बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला. फुटवर्क चांगलं तुमचं असेल तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित असतील आणि तेच केलं आतापर्यंत रितेश किनीने. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान, परंतु त्याच्या बॅटमधून उच्च विचार आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. ग्रेट टायमिंग. 6 धावा. धर्मेशचं स्वागत षटकाराने झालेलं आहे आणि त्यामुळं 311 मंगलमूर्ती हा काय माघार घेणारा संघ नाहीये, तो लढणारा संघ आहे. तो संघ काही बर्फाचा गोळा नाहीये, सहज वितळून जाईल. त्याने सुद्धा सांगितलं आम्ही सुद्धा कणखर पाषाण आहोत. आणि दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा फलकावरती. 29 चेंडू 95 धावांची गरज आहे. अजून लक्ष खूप लांब आहे, म्हणजे दिल्ली तो बहुत दूर आहे, पण सुरुवात काय शानदार आहे. आणि अशी वेगवान सुरुवात असेल. आता सातत्य राहणं महत्त्वाचं आहे, कारण मोठ्या धावांचा पाठलाग हा यम सावित्रीचा पाठलाग असतो. सत्यवानाचे प्राण मिळवायचे असेल तर त्याच जिद्दीनं, त्याच चिकाटीनं, तितक्याच निष्ठेनं आणि प्रेमानं तिने लढा दिलेला आपण ऐकलेला आहे. आणि आता तोच लढा तुम्हाला रितेश आणि प्रणयकडून बघायला मिळणार आहे. दोघं खेळत आहेत 10 वरती रितेश, प्रणय 11 वरती. 4 चेंडूंचा फक्त सामना केलेला आहे आणि सुरुवात मात्र त्याने झकास दिलेली आहे. पहिल्या बॉलवरती कॅच सुटला होता, पण तिथून पुढं दोघांची सफाईदार फलंदाजी. 21 धावा फलकावरती. दुसरं षटक मैदानामध्ये धर्मेश सुरू केले नेटकंच त्यानं. तर पाहायचं आता तो कुठलं व्हेरिएशन आणणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल त्याने केलेला आहे. डीप कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक अगदीच थोडासा बॅकवर्ड पॉईंटला पाठवला गेलेला आहे आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक एकदम गोलंदाजाच्या मागे आहे. या हो कव्हर्समध्ये पंच आहे. हा चेंडू खूप चांगला फटका, डीप कव्हर सीमारेषा फोडली. धावा मिळतील 4. रितेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा झंझावात. 25. आता पहा काय फुटवर्क, टायमिंग अप्रतिम पाहायला मिळालं. जागा बनवली आणि बॅकफुटला गेले आणि जागा बनवत असताना सरळ बॉलला एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढला आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी क्या बात रितेश किनी. सुपर बॅटिंग करत असताना अगदी बरोबर मेरिटवर खेळतोय आणि चेंडूच्या सरळ रेषेमध्ये तुम्ही खेळताना त्यावेळेला अफलातून तुमचा मात्र धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. 25-0 ऑन साईडला पूल केलंय आणि सरळ बॉलला गुल केलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी ही आहे ताकद. रितेश किनी बबलूच्या बॅटमधून धमाकेदार बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. 6 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू होता. त्यानं बघितलं की शॉर्ट ऑफ गुड लेंथला आपटलाय, थोडासा मागे आला आणि त्यानंतर चेंडूला बरोबर जागा बनवली त्याने. हुक केला हा फटका. खरं तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जाईल सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा बेधुंद फलंदाजी मैदानामध्ये, बेछूट फलंदाजी मैदानामध्ये, बेफाम फलंदाजी मैदानामध्ये. रितेश 5 चेंडूमध्ये 20 वरती नाबाद आहे. या षटकातले 3ही चेंडूंना सीमारेषा दाखवलेली आहे. पालघर जिल्ह्याचं दर्शन पण दाखवलं चेंडूला. लेंथ बॉल यावेळेस खालची कड लागलेली आहे. फाईन लेग तिथे तयार आहे. धावा घेण्याची शक्यता बिलकुल नाही. 31 वरती स्कोअर आहे. एखादा डॉट बॉल सुद्धा गोलंदाजाला मोठी ऊर्जा देणार आहे. आणि धर्मेश यंदाचा हंगाम पाहता धर्मेशने जबरदस्त विकेट हॅट्रिक घेतलेत, मेडन ओव्हर टाकलेले आहेत. ते आगाशीचं मैदान असेल, टिंबीपाडाचं मैदान असेल आणि अप्रतिम गोलंदाजी केली. त्यामुळे कमबॅक करणं जाणतो हा गोलंदाज. चांगला बॉल होता. क्या बात आहे धर्मेश. सुपर बॉलिंग, ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट डिलिव्हरी.
आणि फिल्डिंगचा दर्जा पहा, नरेश डोमे सर अप्रतिम पाहायला मिळतो. काय बॉल डिलिव्हर केला होता. आणि अलीकडच्या काळामध्ये नवतरुण यंगस्टर जे पाहत असतील ना, तर अशा प्रकारच्या चेंडूची उत्क्रांती करायला हवी. ग्रेट ग्रेट बॉलिंग. जरूर सातत्यपूर्ण लेंथ बॉल. कारण क्रिकेटमध्ये आता तुम्ही कुठलंही क्रिकेट बघा, तुम्ही वन डे बघा, तुम्ही T20 बघा, तुम्ही टेस्ट क्रिकेट बघा किंवा टेनिस बॉलचा कुठलाही फॉर्मॅट बघा, तुमच्याकडे कन्सिस्टन्सी लेंथ टाकण्याची कॅपॅसिटी हवी. इथे मागे खेचला होता टप्पा, थोडासा चेंडूला ड्राईव्ह केलं तिकडे एक्स्ट्रा कव्हरला, एकच धाव तिथे येणार आहे. आणि षटकाची सांगता 17 धावा या षटकातून आलेल्या आहेत. तर 32 वरती एकही फलंदाज बाद नाही. 311 मंगलमूर्ती विराथन. 2 षटकांचा खेळ झालाय. 32 धावा. 311 मंगलमूर्ती विराथन टीम 116 धावांचा पाठलाग करताना 24 बॉलमध्ये 84 रन. अजून सुद्धा धावा हव्यात, म्हणजे सामना जबरदस्त आपण पाहू शकताय, बॅलन्स आहे. इथून सुद्धा षटकारांचा पाडा जर बोलले दोन्ही फलंदाज, तर डेफिनेटली धावांचा वेग वाढेल, धावांच्या समीप पोहोचतील, कोणत्याही प्रकारचा दबाव होणार नाही. परंतु हे हायलाइट्स सध्या आपल्याला पाहायला मिळते प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. प्रिव्हियस ओव्हरमध्ये काय घडलं, मात्र ज्यांनी मिस केलं असेल ते पाहत असतील, वाह काय बॅटिंग केली होती. अफलातून मात्र शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. परंतु आता या षटकामध्ये मंगेश राणे सर आणि खऱ्या अर्थानं जे पोलीस दलात कार्यरत आहेत महेश पागदरे सर खुश असतील या षटकामध्ये. धनवीन हे नाव घेतल्यानंतर समीर चौगुले साहेब, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर दुबईमध्ये ज्यांचे हॉटेल्स आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून समीर चौगुले साहेब यांना पाहिलं जातं. धनवीन हे हॉटेल सध्या आपण पाहिलं तर दुबईमध्ये, आणि तिथून मॅचचा आनंद सुद्धा ते घेत असतात. या टीमचं 32-0. विशाल कोळी विकेट टेकर गोलंदाज. चांगला बॉल, मॅच एज अँड ट्रेकन. अफलातून कामगिरी करत असताना विशाल कोळी मागे काय झालं यापेक्षा मी या ओव्हरमध्ये काय करणार आहे, झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटने शिकवलंय. सतत जर भूतकाळ जर तुम्ही डोक्यामध्ये ठेवतील तर येणारे वर्तमान काळ खराब जातील. आणि ओव्हर स्टेपिंगसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय तुमच्याकडे, मात्र ती ऑथॉरिटी आहे. एक एक रिव्ह्यू तुम्हाला DRS यूज करता येईल. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते. अंपायर्स कॉल शाहिद मोमीन सर. येस सर, इट्स अंपायर कॉल. येस, फलंदाजांनी कॉल केलेला आहे. आम्ही तेच खात्री करतोय की हा फलंदाजांचा कॉल असेल की अंपायर्स कॉल असेल, कारण बहुतांश ओव्हर स्टेपिंगसाठी अंपायर्सच येत असतात. इथे फलंदाजांनी मागणी केलेली आहे आणि त्यामुळं जर हा रेफरल अनसक्सेसफुल ठरला तर तो कदाचित फलंदाजांना पुढचा रेफरल मिळणार नाही. एकच रेफरल. आणि यास चेंडू बरोबर इनलाईन टाकलेला आहे, त्यामुळं फेअर डिलिव्हरी, रेफरल अनसक्सेसफुल. हा सूर्य हा जयद्रथ, आपण ही म्हण ऐकली असेल, तिचा प्रत्यय तुम्हाला येईल स्क्रीनवर. कारण चेंडू कुठे पडलाय, कुठे पाय टाकलेलं आहे. जे 16 प्रकारे नोबॉल दिले जातात त्यापैकी ओव्हर स्टेपिंगसाठी हा नोबॉल कॉल असतो. मात्र यावेळेस त्याचा पाय कुठे लँड झाला हे खूप महत्त्वाचं आहे. लँड झाल्यानंतर पाय जर पुढे घसरला असेल तरी देखील तो फेअर डिलिव्हरी असतो. आणि इथे पंच देखील व्यवस्थित निर्णय देत आहेत आणि तिसरे पंच देखील त्याच निर्णयाला फॉलो करत आहेत. तर बाहेरची कड होती, यष्टिरक्षकांना कॅच पकडला होता. रितेशला इथे परतावं लागलेलं आहे. 9 चेंडूंमध्ये 21 धावांची अत्यंत धडाकेबाज खेळी त्यानं उभी केली. पण रितेशला आता आपल्या पवेलियनमध्ये विश्रांती घ्यावी लागेल. 32 वरती 1. विशालनं काय सुरुवात केली. पहिलं षटक विशालचं थोडंसं खराब होतं. पहिले 4 चेंडू त्याने अप्रतिम टाकले होते, पण त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवरती जे मोठे फटके आले होते त्यामुळे षटकाचं समीकरण खराब झालं होतं. पण संघनायकाने त्याने टाकलेले 4 बॉल बघितले होते, त्यामुळे पुन्हा एकदा त्याला लगेच संधी मिळाली आणि विशालनं पहिल्याच बॉलवरती संघनायकाचा विश्वास सार्थ ठरवलेला आहे. प्रेक्षक आपण बघू शकतो आज धमाल येणार आहे. प्रेक्षकांची संख्या मोठी असणार आहे या मैदानावरती. AB ग्रुप ट्रॉफीमध्ये विशाल उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू खेचून आणलाय आणि पुन्हा एकदा एक अफलातून फटका. इथे 6 धावांची मोहर उमटेल. शैलेशच्या बॅटमधून खातं खोललं षटकारानं. स्कोअर पोहोचवलाय 38 वर. चांगला फटका होता यावेळेला. शैलेश खिचून मारला होता या बॉलला. शैलेश निवल एक आक्रमकतेचा सितारा म्हणून या खेळाडूकडे ओळखलं जातं. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला या खेळाडूच्या अंगी आहे आणि त्यामुळे आल्या आल्या ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय असंच आपल्याला पाहायला मिळालं. एक दबाव हटवला. चेंज ऑफ पेस ऑन साईडला टक्कन आवाज आलाय.
सरळ बॉलला फेकून दिलंय. 6 धावन करता. वॉट अ शॉट. आभाळाला मानवंदना देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग. क्या बात आहे शैलेश निवल. काय बॉडमॅनचा वापर केला. 6 धावा. पवेलियन मधून तो घरातूनच सेट होऊन आलेला आहे. आणि अलीकडे पाहतो तुम्ही की तुम्ही 6 षटकांची मॅच खेळत असाल तर तुम्हाला सेट व्हायला 1-2 बॉल जर घेतले तरी सुद्धा संघाला नुकसान होऊ शकतं. त्यामुळं पहिल्या बॉल पासून तुम्हाला व्यवस्थित कंट्रोल करावा लागतो. बॅटिंगमध्ये स्वीट स्पॉट व्यवस्थित मॅनेज करावा लागतो तर तुम्ही एक चांगले फलंदाज होऊ शकता. आणि शैलेशची कौतुक करावं लागेल. त्याने पहिल्या बॉलवरती 6 मारला. दुसऱ्या बॉलवर पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. कमालीचा फलंदाज आहे शैलेश. 2 चेंडूमध्ये 12. 600चा स्ट्राईक रेट आहे त्याच्याकडे. 44 वरती एक सलग तिसऱ्या षटकामध्ये धावांचा महापूर. त्यामुळे मॅच बनणार आहे. 116 धावा सुद्धा विजयासाठी कमी पडतील अशी परिस्थिती मॅच मध्ये सध्या आहे. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. समोर फलंदाज शैलेश तिसऱ्या बॉलवरती सामोरा गेला तो. यावेळेस जमिनीच्या समांतर खेळला. वाईडिश डीप लॉंग ऑफ कडे. तिकडे 1 धाव मिळणार आहे. 45 धावा. 30-11 मंगलमूर्ती विराथन एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकामध्ये. 4 बॉलमध्ये 11. प्रणय पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतायत या खेळाडूकडे सुद्धा तेवढीच एबिलिटी आहे. परंतु आज खरी कसरत असेल. आज खरी कसोटी असेल प्रणय पाटीलची विशाल कोळी समोर. राऊंड द विकेटने वा स्टायलिश फटका. परंतु एलिव्हेशन कमी पडलं असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. आणि सुयोग वैती या टीमचा वंडर बॉय. काय अप्रतिम झेल टिपलाय. आक्रमकता फलंदाजीमध्ये दाखवली. ग्राउंड फिल्डिंग मध्ये तो स्टँडर्डपणा कसा असावा. प्रेझेन्स ऑफ माइंड, आय कोऑर्डिनेशन, जजमेंट. वाह. हातांची ओंजळ आणि परफेक्शन कसं असावं फिल्डिंगच्या बाबतीमध्ये. एक परफेक्ट कॅच नरेश ढोमे सर पाहायला मिळतोय. काय कंट्रोल केलं होतं. संयम पहा. प्रेझेन्स ऑफ माइंड पहा. अप्रतिम पाहायला मिळाला. एक परफेक्ट कॅच. अफलातून खरं तर खूप लांब खेळला शरीरापासून फलंदाज. त्यामुळे थोडंसं इलेव्हेशन मिळालं. आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकासाठी ते चॅलेंज होतं. त्यानं योग्य वेळेस हवेत उडी मारून व्यवस्थितपणे तो कॅच कंप्लीट केला. आणि त्यानंतर लँडसुद्धा तो सेफली मैदानाच्या आतमध्ये झालेला. हा कॅच आपण बघतोय. काय सुंदर कॅच होता. व्हेरी कंट्रोल. आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकू आपण त्याच्यावरती. कारण एक महत्त्वाचा फलंदाज त्यांनी तंबूमध्ये पाठवलेला आहे. चांगला फटका खेळला होता. परंतु तेवढाच उमेदीने चांगला झेल टिपला. या स्पर्धेचे प्रणेते अजय जी भोईर साहेब आपल्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. त्यांची देण आहे. अप्रतिम आपण पाहू शकतायत. एक सुंदर व्यक्तिमत्व. एबी ग्रुप ट्रॉफीच्या संपूर्ण परिवारातील सदस्यांनी घेतलेली अफलातून मेहनत आणि त्या मेहनतीला सलाम. यावेळेला प्रांजल पाटीलच्या बॅटमधून फोर्स केलं आणि सरळ बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक कणखर षटकार. वय वर्ष फार कमी आहे या खेळाडूचं परंतु टॅलेंटची कमी नाहीये. काय फोर्स केला होता बॉलला. अप्रतिम. मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा. काय फटका खेळला होता विशाल कोळीच्या अगेन्स्ट. थोडंसं महाग ठरलं गेलं परंतु धावांचा वेग अमर पाटील यावेळेला सांगतायत. 51 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. म्हणजे 3 षटकांमध्ये आता आपण पाहू शकतायत. कंपॅरिझन करताना 53 रन 2 विकेट्स मंगलमूर्ती 30-11 मंगलमूर्ती विराटनचे गेलेत. आणि इथून जर आपण पाहिलं तर धनवीन पागदरे बॉईज टीम नाबाद 53 रन होते. ही जमेची बाजू होती प्रतिस्पर्धी संघाची. दोन्ही संघांचं कंपॅरिझन आपल्याला बरोबरीनं दिसत आहेत. 2 धावांचा फरक फार मोठा नाही. क्रिकेटमध्ये 2, 5, 10 धावा म्हणजे फार मोठा फरक नसतो. पण 2 विकेट गमावलेले आहेत. आणि विशेष म्हणजे दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती शैलेश आणि 4थ्या क्रमांकावरती प्रणय या दोघांनी षटकार मारून खातं खोललेलं आहे. त्यामुळं त्यांच्या रक्तातच आक्रमकता आहे. पुढचे काही षटकं त्यांना हीच आक्रमकता ठेवावी लागणार आहे. 53 धावा धनवीन पागदरी बॉईज संघाने 3 षटकांमध्ये बनवलं होतं. तिथे 51 वरती 30-11 मंगलमूर्ती विराथन. 4थ्या षटकाची सुरुवात. आमचे लाडके प्रेक्षक राजे आत्ताच गर्दी करू लागलेत. स्टँड भरलेले आहेत. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहू शकतायत. उदयनचे चिरंजीव हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना त्या स्टँड्स मधून. पुन्हा एकदा गोलंदाज धर्मेश. यंदाचा हंगाम पाहता धर्मेशने अप्रतिम
चांगली गोलंदाजी केली, परंतु शैलेश निवल सारख्या फलंदाजाला विसरून चालणार नाहीये. यावर ऑन साईडला पूल केलंय आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी शैलेश निवल थांबणाऱ्यांमध्ये नाहीये. इथे रडायचं नाही तर लढायचं आहे. शैलेश यावेळेला दर्शवत असताना अगदी बॉडमॅनचा चांगला वापर केला, चेंडूला येऊन दिलं, त्या पोझिशन मध्ये आले. पुलचा फटका अगदी नेत्रदीपक डिलाइटफुल पाहायला मिळतोय. अप्रतिम काय बॅट स्विंग होता यावेळेला, अफलातून टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट शैलेश निवलच्या बॅटमधून अप्रतिम सौंदर्यपूर्ण फटका. या आमच्या नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत, त्यांचं सुद्धा करूया महिला वर्गांचं सहर्ष सुस्वागतम. म्हणतात ना, संस्कार देणारी आई, धैर्य देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी, या आमच्या नारी शक्तींना सलाम आहे. सध्या संघाची स्थिती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 57 धावा, 57. ऑन साईडला पिकअप शॉट, वा शैलेश निवलच्या बॅटमधून पुन्हा एकदा धुमधडाका. नीडर मनाने यावेळेला बॅटिंग करत असताना मॅग्निफिसंट टायमिंग, 6 धावा. काय फलंदाजी आहे, फलंदाजाचा फटका वर्दीत आणि चेंडू प्रेक्षकांच्या गर्दीत. 2 लागोपाठचे षटकार इथे या दोन्ही फलंदाज अर्थात शैलेश कडून आलेले आहेत. एकूण शैलेशचे 4 षटकार आहेत. 5 चेंडू खेळले, त्यापैकी 4 चेंडूंना त्यानं सीमारेषेच्या बाहेर पाठवलेलं आहे. 63 वरती 2. काय मॅच आहे, 116 धावांचा पाठलाग आहे, पण 3-11 मंगलमूर्ती संघ अजिबात मागे हटायला तयार नाही. किती मोठं आव्हान असेल तरी त्या आव्हानाला निर्धारानं, धाडसानं सामोरं जाता येतं आणि हे छत्रपती शिवरायांच्या चरित्रानं आपल्याला सांगितलेलं आहे. किती मोठं आव्हान, किती अवघड आव्हान असू द्या, त्या आव्हानाच्या छाताडावरती उभं राहता येतं आणि तेच इथे बघायला मिळतंय. मंगलमूर्ती विराथनकडून लेंथ बॉल होता, खांडून काढला चेंडूला, वेगानं 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. ओहो, नेम मात्र चुकलेला आहे आणि 2 धावा पूर्ण होतील. 65 वरती पोहोचतायत मंगलमूर्ती विराथन. सुपर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, परंतु तेवढंच कौतुक करेन प्रमोद लिलीचं. 15 बॉल 51 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. शैलेश निवल सध्या बॅटिंग करत असताना 6 बॉलमध्ये 27 रन त्याच्या बॅटमधून आलेत. सुपर बॅटिंग. धर्मेश कमबॅक करेल का? चांगला बॉल होता, अप्रतिम. या बॉलला खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आज नमन ओगे या खेळाडूला सुद्धा संधी दिली या संघामध्ये. 1 रन मेल. संघाची धावसंख्या 66, 66 धावा. निश्चित प्रमोद सर, बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे की ऑफस्टमच्या बाहेरचा जो फुलर लेंथ आहे किंवा अगदीच फुलटॉस आहे म्हणू शकतो, या चेंडूंवरती धावा खूप कमी आलेल्या आहेत. बाकी इतर चेंडूंना सीमारेषा बघायला मिळालेली आहे. या पूल करण्याचा प्रयत्न होता, पोझिशनमध्ये आला, खूप लेट खेळला हा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अडवणार आहे. 1च धाव प्राप्त होते. फलकावरती 66. आपण चर्चा करत होतो धर्मेश कमबॅक करेल का, त्यानं कमबॅक केलेलं आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार होते, तिथून पुढच्या 3 बॉलवरती फक्त 4 आहेत. कमबॅक करणं जाणतात हे 40+ खेळाडू आहेत. भरपूर वर्ष चांगलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रुजू राहिले. काही खेळाडू MRIच्या बॉलवर सुद्धा खेळलेले आहेत, त्यामुळे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. 67ला 2 फोर्स केला होता. या बॉलला फिल्डर सुयोगवती फार वेगाने आले होते, परंतु अगोदरच उडी मारली आणि बॉल डायव्हर्ट झाला. सरळ बॉल एक्स्ट्रा कव्हरला निघून जातोय चौकारासाठी. दमखम दाखवणारा शैलेश निवलच्या बॅटमधून चौकार. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकतायत. खेळायचं होतं ऑन साईडला, मात्र फोर्स केलं होतं या बॉलला. बरोबर टायमिंग साध्य झालं नव्हतं, परंतु आता धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, धावा येणे गरजेची गोष्ट राहील असं म्हणायला हरकत नाहीये. चौकार येतोय. कधी कधी चुकीची ट्रेन सुद्धा योग्य स्टेशनवरती येऊन थांबते. तेच झालं होतं. फटका पूल करायचं होतं त्याला, पण चेंडू बाहेर निघाला. वरची कड लागली बॅटची आणि कव्हर्समध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा निश्चित मिळाला होता शैलेशला. 4 षटकांचा खेळ संपलेला. 71 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये धावा हव्यात 45. 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता आहे. अजून सामना संपलेला नाही. मॅच स्टील ऑन. अत्यंत विस्मयचकित करणारा सामना आहे, रोमहर्षक सामना आहे, प्रेक्षकांचा काळजाचा ठोका चुकवणारा सामना आहे, प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा सामना आहे. 71 धावा फलकावरती, 45 पाहिजेत 12 चेंडूमध्ये.
311 मंगलमूर्ती विराथन सध्या या वेळेला आपण पाहू शकतायत. अप्रतिम चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आज शेवटची रात्र या स्पर्धेची AB ग्रुप ट्रॉफी 2026 शानदार आणि बहारदार असं आयोजन. डोळ्याचं पारणं फिरणारी ही स्पर्धा. रात्रंदिवस ज्या आयोजकांनी कष्ट घेतले ते पडद्यापाठचे आमचे लाडके हिरो आहेत, अर्थातच आमचे लाडके आयोजक. चला, टीम मीटिंग या वेळेला समाप्त झाले आणि इथून पुनश्च एकदा टीम मीटिंग घेतल्यानंतर काय स्ट्रॅटजी प्लॅनिंग या वेळेला आखले गेलेत हे पाहण्यासारखे असतील. प्रांजल पाटील कमी वेळेत कमी वयामध्ये या खेळाडूने आता इथून जर आपण पाहिलं रिलीफ स्प्रे, यस फर्स्ट एड किट असेल तर प्लीज घेऊन जायचं आहे. स्वयंसेवक श्री परेश महादेव गरज साहेब प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून पाहत आहेत. कालचा त्यांचा संघ पुढे आला पालघर स्पोर्ट्स क्लब ऑल इंडिया ओपन टीममधून. श्री उदय महादेव पुरंदरे साहेब द्वितीय पारितोषिक ते काल उपस्थित झाले होते. श्री मंगेश मनोहर पंडित तृतीय पारितोषिक. श्री भूपेंद्र अरविंद वर्तक चतुर्थ पारितोषिक. श्री चेतन सुभाष गावड पाचवे पारितोषिक. श्री राम विलासी सहावे पारितोषिक. या आमच्या दातृत्व व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. नरेश डोमे सर, यावेळेला कंपॅरिझन करताना तर धानवीन पागदरे संघ 4 धावेने पुढे होता, परंतु इथे आता हे कंपॅरिझन सोडता इथे षटकारांचा पाडा बोलावा लागणार आहे आणि शैलेश निवल त्यामध्ये त्या पंक्तीमध्ये येऊन बसलाय. एक आपण पहिली सुरुवात झाल्यापासून बघतोय. पहिल्या षटकामध्ये थोडीशी आघाडी होती 311 मंगलमूर्ती संघाकडे, पण त्यानंतर धानवीन पागदरेने कंपॅरिझनमध्ये थोडीशी आघाडी घेतलेली असेल तरी सुद्धा पाठलाग करत असताना जास्त मागे नाहीत 311 मंगलमूर्ती विराथन संघ. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे 12 चेंडू आणि 45 धावा. छत्रपती शिवरायांचं एक स्टेटमेंट कधी काळी तुम्ही ऐकलं असेल की ते म्हणतात की लढाईमध्ये जय माघार पुढाकार महत्त्वाची नसते, लढाईमध्ये अंतिम विजय महत्त्वाचा असतो. त्यामुळं जर योग्य वेळ नसेल तर तुम्ही मागे जा, पण तुमची अचूक वेळ असेल, योग्य वेळ असेल तर जरूर आक्रमण करा आणि लढाई जिंका. शेवटी अंतिम विजय महत्त्वाचा असतो. राजपूत मारतात पण मरतात पण ते जिंकत नाहीत, पण मराठे जिंकतात कसे हे छत्रपती शिवरायांनी दाखवलेलं आहे. उंच फटका आणि सीमारेषेच्या बाहेर इथे प्रांजल कडून षटकारानं या षटकाची सुरुवात. नफीजला चढवलेला हा एक महाकाय षटकार. जबरदस्त या वेळेला अप्रतिम टायमिंग साध्य झालं होतं. बॉलने सुद्धा तेवढीच उंची घेतली होती. प्रमोद लेली वेट करत होते आणि त्यांच्या मस्तकाला दस्तक देत बॉलने भरारी घेतली. बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आला आणि इथून मात्र या षटकारांचीच अपेक्षा असणार आहे. षटकारांचा पाऊस पडेल का आणि त्यामध्ये गोलंदाज भिजतील का हा सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह पाहायला मिळेल. गोलंदाज भिजतील नाही भिजतील मला माहित नाही, मात्र प्रेक्षक मात्र चिंब भिजलेले आहेत आज. यस, कडक फटका. मात्र क्षेत्ररक्षक अगदीच समोर आहे. एकच धाव इथे प्रांजलला प्राप्त होऊ शकते. फलकावरती धाव 78, 2 बाद 78. नफीस विजयासाठी 10 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे. जवळपास प्रत्येक चेंडूवरती चौकार आहे, पण तरी देखील अशक्य नाही, कारण AB ग्रुप ट्रॉफीचे मैदान आहे. प्रेक्षकांची गर्दी पूर्ण आहे. विकेट तर फलंदाजांसाठी नंदनवन आहे. मैदानाचा आउटफील्ड वेगवान आहे. लेंथ बॉल उजव्या इशीच्या बाहेर नाही पोहोचू शकत फलंदाज तिथे आणि चेंडू निर्धाव. खूप वेळानंतर आलेला डॉट बॉल आहे. 78 वर 2 मंगलमूर्ती विराथन. शैलेश निवल सारख्या एक चांगल्या फलंदाजाला सेट फलंदाजाला बीट केलं गेलंय. नफीस चौधरी भरपूर वर्षांचा अनुभवाचा खजिना त्याच्या पाठीशी आहे. काय यावेळेला एक्सप्रेशन पाहायला मिळत आहेत. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या लेन्सवर प्रेम करणारे आमचे कॅमेरामॅन ते कैद करत असताना आपण पाहू शकतायत. अप्रतिम चांगला फटका आहे. चिप शॉट खेळले. सुयोग वैती आता चुकी करणार नाहीये आणि शैलेश निवलच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. 9 बॉलमध्ये 32. शैलेश निवल एकाकी चांगली झुंज देत होता. थोडा वेळ राहिला होता. रितेश किनी प्रणय पाटील सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात केली, परंतु त्यानंतर प्रांजल आणि शैलेशने सुद्धा मोर्चा चालवला होता. परंतु चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. AB ग्रुप ट्रॉफी षटकार चौकारांचा दोन्हीही इनिंगमध्ये अप्रतिम पाऊस पडलाय आणि पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी पाहायला मिळाले. एका साईडला IPL सोडून या AB ग्रुप ट्रॉफी 2026च्या मैदानाकडे प्रत्येकाची पावलं थिरकायला लागलेली आहेत. नरेश डोमे सर,
आणि का नको प्रेक्षकांनी यायला? इतका सुंदर खेळ असेल, इतकं शानदार आयोजन असेल, डोळे दिपवणारी रोषणाई जर बघायला मिळत असेल तर मला वाटतं प्रेक्षक इथे आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि कालची गर्दी आज देखील गर्दीचा महापूर इथे ओसंडून वाहणार आहे. आणि पहिल्याच मॅचमध्ये प्रेक्षकांचा डोळ्यांचं पारणं फिटलेलं आहे. प्रेक्षकांचे डोळे तृप्त करणारा खेळ आज आजच्या रात्रीमध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळालेला आहे. 78 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये, 38 पाहिजेत 8 चेंडूंमध्ये. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. नफीज गोलंदाजी मार्कवरती, शेवटचे 2 चेंडू त्यानं डॉट टाकलेले आहेत. षटकारानं सुरुवात होती, कमबॅक चांगलं केलं, उंच फटका, एलिव्हेशन जास्त आहे आणि लांबी सुद्धा उंचच उंच, लांबच लांब. प्रथमेशनं केलं प्रेक्षकांना निर्जीव खांब. धावा 6. मधून अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट केलेत. नेव्हर गिव्ह अप. 84 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 बॉल आणि 32 रन. नफीज चौधरी, संतोष भुवनचा हा खेळाडू, यावेळेला ह्या बॉलला लेफ्ट केलं होतं. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 1 रन मिळेल, चान्स घेण्याची संधी होती, परंतु इथे मात्र एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल. रन वाढलेले आहे 85ला 3. एक खराब चेंडू, हे करायचं नाही. आतापर्यंत खूप शिस्तबद्ध गोलंदाजी आपण पाहिलेली आहे 40+ टीम कडून. तर रेफरल कॉल येतोय, मला वाटतंय वाईड बॉलसाठी रेफरल आलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. पंचांनी जो निर्णय दिला वाईट बॉलचा, तो कदाचित क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मान्य नसावा. पण प्रमोद सर, मी बऱ्याच वेळा बघतो की काय होतं की वेळ संपलेली असते, तुमच्याकडे आता फक्त एकच षटक आहे आणि त्यामुळे रेफरल घरी जाऊन नेता तर येणार नाही आहे, घरी तर नेता येणार नाही आहे, त्यामुळे तो घ्यायचा म्हणून घेतलेला असावा. इथे वाईट बॉल आहे, पंचांचा निर्णय कायम आहे, त्यामुळे रेफरल अनसक्सेसफुल आहे. आमचे छोटे प्रेक्षक सुद्धा तुम्ही बघत आहे, आमचे निरागस चिमुरडे आहेत, ती सुद्धा तोंडात बोटं घालते. यावरून लक्षात येईल तर लहानग्यांना सुद्धा तोंडात बोटं घालायला लावणारा सामना आहे. 83 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू इथे टाकायचा आहे. चला, पंचांनी त्यांचा निर्णय केलेला आहे. पंच आहे, पंचांनी निर्णय दिलेला आहे. ज्यावेळेस चला, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. व्हाईट बॉल. जतीन भोया सर थर्ड अंपायर आहे, टीव्ही अंपायर, आणि त्यांनी सांगितलंय की हा व्हाईट बॉल आहे. 85ला 3. दुसऱ्याही लाईनच्या बाहेर चेंडू आहे. कदाचित फुल टॉस असल्यामुळं समज असू शकतो, परंतु रीचपेक्षा खूप लांब आहे चेंडू आणि पंचांचा योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. एक असतं की व्हाईट बॉल इथे ठरवताना डिलिव्हरी करताना म्हणजे रिलीज पॉईंट असतो, ज्यावेळेस गोलंदाज चेंडू हातातून सोडतो त्यावेळेस फलंदाज कुठे हे बघितलं जातं. तो जर स्टंपच्या पुढे असेल म्हणजे शफल असेल तर तेवढा त्याचा रीच ग्राह्य धरण्यात येतो आणि मग पंच ठरवतात की रीच किती आहे आणि तो वाईड असेल की नाही. बॅट्समन रीच टू दी बॉल हा नवीन नियम क्रिकेटमध्ये आलेला आहे आणि त्याचाच वापर पंच या ठिकाणी करताना हा चेंडू वाईड घोषित करतायत. प्रथमेश स्ट्राईक एंडवरती तर गोलंदाज नफीज. 85 वरती 3. यस, लेंथ बॉल होता, सरळ क्षेत्ररक्षक समोर आहे. एकच धाव इथे मिळेल आणि 86 वरती स्कोअर थांबणार आहे. 5व्या षटकामध्ये विजयाचं समीकरण 6 चेंडू आणि 30 धावा. अजून सामना संपलेला नाही. 6 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण. 4 बॉलमध्ये 14. प्रांजल पाटीलच्या बॅटमधून प्रथमेश घरत, अर्थातच बंटीच्या बॅटमधून 7 धावा आलेत. अतिशय शैलेश निव्वल आणि रितेश किनीने जबरदस्त बॅटिंग केली. प्रणय पाटील जीवाची आकांक्षा करत होता, चांगला फटका त्याच्या बॅटमधून सुद्धा
आला होता, परंतु सुयोग वैतीला त्याने निवडलं. एक पहिल्या इनिंगचा विचार करता सुयोग वैती 10 वर्षाच्या पलीकडे जसा खेळायचा तसाच पुन्हा एकदा मात्र ते नारंगीचं हिरवळ मैदान ते अजूनपर्यंत मला आठवतं. 97 धावांची जी बहारदार खेळी केली होती त्याच पद्धतीने आज सुद्धा त्याने त्या खेळीला पुन्हा एकदा जिवंत केलं की काय, म्हणजे टायगर अभी जिंदा आहे हे त्याने दर्शवलं. प्रमोद लिली ती 86 धावांची खेळी माजिवलीच्या मैदानात ती मला अजून आठवते. 7 वर्षांच्या पलीकडे ती पुन्हा एकदा मात्र खेळी अर्नाळ्याच्या ब्रँडने केली. म्हणजेच अतिशय सातत्य, परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास दोन्ही फलंदाजांनी दाखवला सर. एक गोष्ट दोन्ही संघांमध्ये फरक स्पष्ट करते, तो म्हणजे मोठ्या इनिंग्स ज्या धन्वींकडून आल्या होत्या त्या मोठ्या इनिंग इथे आलेल्या नाहीत आणि इथे फलंदाज बाद होणार आहे. अचूक नेमबाजी, बेल्स खाली पडते आणि प्रथमेशला मात्र परतावं लागेल. चौथा धक्का बसेल 86 वरती 311 मंगलमूर्तीला. 5 चेंडू 30 धावा. प्रत्येक बॉल षटकार मारला तर शक्य आहे, पण क्रिकेटची लढत अशी असते, क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत भविष्य सांगता येत नाही. शेवटची धाव जोपर्यंत पूर्ण होत नाही, विजयी धाव तोपर्यंत सामना संपलेला नसतो. एका बॉलमध्ये आपण म्हणतो की 6 धावा म्हणजे ठीक आहे, पण क्रिकेटचा नियम तसे सांगत नाहीत. जोपर्यंत बॉल प्लेईंगमध्ये आहे, तो डेड झालेला नाही, तोपर्यंत तुम्ही धावा घेऊ शकता. आणि त्यामुळे एका बॉलवरती 6च होत नाही तर 7 होऊ शकतात, 8, 10, 12, 15, 20, 25, 100, 200, 1000, 2000, 5000 किती होऊ शकतात, इन्फिनिटी किती होऊ शकतात. आणि तुम्ही जर क्रिकेटचे रेकॉर्ड चाळून बघितली तर एका चेंडूमध्ये 285 धावा झालेल्या आहेत. हा क्रिकेटचा इतिहास सांगतो. त्यामुळे इथे 5 चेंडू आणि 30 धावा मला वाटतं खूप सोपं आव्हान आहे. एका चेंडूमध्ये 125 होऊ शकतात तर 5 चेंडूमध्ये 30 धावा खूप सोपं आव्हान आहे. ओ फुल टॉस होता, उंच फटका आहे, नो बॉलची घोषणा तर झालेली आहे आणि 2 धावा देखील इथे पूर्ण झालेल्या आहे का. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. मला वाटतं भरपूर ट्रॅजेडी आहे इथे. क्लायमॅक्स अजून बाकी आहे. रोमांसाने ॲक्शनने भरलेला हा सामना आहे. जबरदस्त क्रिकेट म्हटलं तर ड्रामा, थ्रिल आणि शेवटच्या बॉलपर्यंत एक्साइटमेंट म्हणजेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. सध्या डिसिजन पेंडिंग प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून प्रथमेश पाटील यांनी वेगवेगळे ग्राफिक्स अप्रतिम दाखवलेत, वेगवेगळ्या कॅमेऱ्याच्या अँगलने, जे फलंदाजाचे एक्सप्रेशन, गोलंदाजाचे एक्सप्रेशन, फिल्डरचे एक्सप्रेशन आणि इथे बॅट ग्राउंडिंग झाले, त्यामुळे नॉट आऊट. 2 रन्स कंप्लीट झालेत आणि या 3 रन्स कंप्लीट झालेत. या 3 धावेनिशी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. अमर पाटील दर्शवत आहेत 89, 89 लॉस ऑफ 4 विकेट. नरेश डोमे सर, जसे तुम्ही कदाचित भरपूर ट्रॅव्हलिंग करून आलेत, पुण्यावरून खास करून इथे उपस्थित झालेत, आज AB ग्रुप ट्रॉफीच्या विनंतीस मान देऊन तुम्ही इथे उपस्थित झाले, तर कसा एकंदरीत प्रवास या स्पर्धेच्या माध्यमातून आपला राहिला येताना आणि इथे आल्यानंतर कशी फिलिंग तुमची या ठिकाणी पाहायला मिळते? नाही, निश्चित मी घरून निघालो तेव्हाच मला माझ्या प्रवासाच्या अडचणी समोर आल्या होत्या. कारण स्टार्टर मारल्यानंतर दुसऱ्या सेकंदालाच मला कळलं की माझ्या गाडीचा AC खराब आहे आणि त्यामुळे विचार करत होतो की आता माझी काय परिस्थिती असेल. काचा खाली घेऊन मी आलो, अक्षरशः घामाने निथळत आलोय आणि इथे आल्यानंतर सुद्धा अजूनही तो घाम ओसंडून वाहतोय. पण मॅच बघितल्यानंतर सगळा थकवा कुठेच्या कुठं निघून गेलेला आहे. उजव्या इशा बाहेरचा चेंडू आहे. इथे चांगला चेंडू ठरेल, निर्धाव चेंडू ठरेल आणि मला वाटतं विजयाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल धन्वीन वसई 11 कडून. इथे डॉट बॉल आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. आपण म्हणतो ना, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. धन्वीन हा प्रकाश निर्माण केलेला आहे. चांगला चेंडू, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिलेला सबमरीन बॉल. फलकावरती 90 धावा तिथेच थांबलेल्या आहेत. चेंडू पुन्हा एकदा आपण बघू शकतो. टप्पा पडला, खाली राहिला चेंडू, काहीसा आत वळाला आणि फलंदाजाला मात्र निष्प्रभ करून गेला. गलित गात्र केलं फलंदाजाला, हतप्रभ केलं फलंदाजाला. यास इथे बाहेर जाणारा चेंडूला मात्र खेळलंय मिड विकेटला, तिथे कॅच आणि फलंदाज बाद. विजयाचा सुगंध आता निर्माण व्हायला लागलाय धन्वीन पागदरे बॉईज संघासाठी. चांगला बॉल फिरवला होता यावेळेला राजेश शोगे. जादूगर या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. नयन किनी मोठा प्रहार करण्यासाठी गेले होते कारण त्यांच्यासमोर फक्त ऑप्शन षटकारांचा होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर रितेश किनी यांचे बंधू खिचून मारला होता आणि प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. आले टिवरीचा
हा खेळाडू अगदी नेत्रदीपक कामगिरी करताना यंदाच्या हंगामामध्ये बऱ्याच टुर्नामेंट गाजवलेत, त्यामुळे सातत्य आहे या खेळाडूंकडे. 90ला 5, 4 बॉलच्या समाप्तीनंतर तुषार किनी न्यूमॅन इन ऑन द क्रीज. फ्लड स्लाइडमध्ये या स्पर्धेचं प्रतिम आयोजन आणि हळूहळू प्रेक्षकांची पावलं थिरकायला लागलेत या रावळीच्या मैदानात. 90ला 5 अप्रतिम चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलंय. थर्ड मॅन कडे बॉल वळतोय, मात्र हळूवारपणे बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. चौकार आलाय. 4 रन. सामन्यावरती मजबूत पकड बनवलेली आहे, घोरपडीची पकड बनवलेली आहे, मगर मिठी मारलेली आहे सामन्याला इथे धनवीन पागदरे बॉईज वसई 11 संघानं. घोरपडीला बांधून दोर पहाड दुर्गट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद दळाने लढलेले, समरभूमीचे समधी मालक शतयुद्धाचे मानकरी, रणफंदीची जातामुची कोण आम्हा भयभीत करी. रणांगण इथे बघितलं आपण आणि अखेरचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मात्र हा सामना धनवीन पागदरे बॉईज वसई 11 संघानं आपल्या खिशात टाकलेला आहे. टॉप 3 मध्ये 40+ संघाचा प्रवेश झालेला आहे. ही स्पर्धेच्या दृष्टीने निश्चित एक अनोखी घटना आहे आणि आज ते जायंट किलर ठरलेले आहेत. तगड्या मंगलमूर्ती संघाचा त्याने पराभव केलेला आहे आणि टॉप 3 मध्ये आपली जागा निश्चित केलेली आहे. 98 धावा बनवू शकला मंगलमूर्ती. विराथन संघ सुयोगच्या 64-21 चेंडूमध्ये, प्रमोदच्या 42-12 चेंडूमध्ये ते विजयाचा पाया त्याने तिथे रचला. आणि त्यानंतर गोलंदाज प्रांजल पाटील जरी यशस्वी ठरला असेल, 2 विकेट काढल्या त्यानं, मात्र सुमित, प्रणय, रितेश अपयशी ठरले गोलंदाजीमध्ये. शैलेशनं प्रतिकार केला फलंदाजीमध्ये मंगलमूर्तीसाठी, रितेशनं प्रतिकार केला मात्र त्यांचा प्रतिकार कमी पडला. इकडे विशाल, राजेश, नफीस, धर्मेश यांनी